मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। नेपाळमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला। भारतातील काही भाविकांना घेऊन जाणारी बस तानाहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली। नेपाळमध्ये शुक्रवारी 23 ऑगस्टला झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे, तर अजूनही इतर नागरिक बेपत्ता आहेत। महामार्गावरून जाणारी बस नियंत्रणाबाहेर जाऊन मर्स्यांगडी नदीत पडल्याने हा अपघात झाला। मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 24 मृतदेहांची ओळख पटली असून ते महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत। 40 प्रवाशांना घेऊन जाणारी एक भारतीय प्रवासी बस शुक्रवारी तानाहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली। या बसमध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील 80 नागरिक हे देवदर्शनासाठी गेले होते। या दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत। तसेच या बस दुर्घटना प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संवाद देखील साधला असून हवाई दलाच्या विशेष विमानाने हे मृतदेह भारतात आणले जाणार आहेत। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।